सोपं नव्हतं. आमच्या लग्नात सगळ्यात मोठे अडथळे आणणारे दुसरे कोणी नसून माझ्याच बायकोचे नातेवाईक होते. आमच्या लग्नाला साफ नकार दिला होता, पण अर्चनानं कोणाचाच घरच्याचा विचार न करता माझ्यासोबत लग्न करण्याचा ठाम निर्णय घेतला होता. होकार दिला होता, पण तिच्या घरच्यांनी आमच्यासोबत काय केलं आणि पुढं काय घडलं हे तुम्हाला आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचंच किरण गोटे ऑफिशियल या चॅनलमध्ये. तर करू आपल्या व्हिडिओला सुरुवात. करूया सुरू. आता अर्चना तुम्हाला सांगणार आहे, कारण की अर्चनाला बऱ्याच जणांनी माझ्यासोबत लग्न न करण्याचा नकार दिला होता. आणि मग त्यानंतर आता पुढं काय झालं तुम्हाला आता अर्चना सांगणच. माझ्या घरचे बरेच जण म्हणजे भरपूर नातेवाईक बोलत होते, करू नको लग्न, कामाला धंद्याला नाही आहे, कारण जिंदगी तुला त्यांच्यापाशी काढायची, वापस आमच्याकडे येऊ नको, माझं असं झालं तसं झालं. तर कारण यांना पण काम होते, यांना काम होते. मी जेव्हा बघितलं तेव्हा यांना कामं होते. म्हणलं चला चांगलं आहे, पोरगा कामधंदे करतोय, चांगलं होईल आपलं. आता कोणत्याही पोरीला वाटते की आपलं चांगलं व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही याच्या अगोदरचा मित्रांनो व्हिडिओ बघितला असेल, तुम्ही म्हणता तुम्ही डायरेक्ट कसं काय निर्णय घेतला, नकार कसा दिला. तर आपला स्टार्टिंगपासून व्हिडिओ बघा. अर्चनाच्या मम्मीची जेव्हापासून तब्येत खराब होती, आमची भेट कशी झाली, कुठून आमचा व्हिडिओ सुरू झाला, आम्ही तिथून हे मुद्दे सांगत आहोत तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिल्यापासून तुम्ही आपले व्हिडिओ बघत राहा. आता अर्चना सांगत आहे तुम्हाला. माझ्या आजोबाचा नकार होता, माझ्या मम्मी पप्पाचा नकार होता, माझ्या सगळ्यात म्हणजे माझी जेवढी फॅमिली आहे ना तेवढं सगळं. आणि खरंच मित्रांनो ना, अर्चनाचा आजोबा लय डेंजर, एकदम डेंजर, खतरनाक माणसं होते, जुन्या काळातले माणसं होते ते अर्चनाचे आजोबा. काय म्हणणं होतं की तू तुझ्या स्वतः मनाने करतेस, ते कामाला जाते आता तुला ते दिसतंय, पण त्यांच्याकडे घर नाही, दार नाही, त्यांच्याकडे जमीन नाही, म्हणजे काहीच नाही ना. मग कशाला करतेस तू यांच्यासोबत लग्न. पण मी हा विचार केला की माझं आज ना उद्या चांगलं होईल, पोरगा चांगला आहे, कामधंदे करतोय, आपलं चांगलं होईल. म्हणजे अर्चनाची माझी ओळख झाली होती आणि तिच्या घरचे पण तेव्हा व्यवस्थित होते, पण आमचा लग्नाचा त्याच्यामध्ये विषयच नव्हता बरं का, लग्न आम्हाला करायचंय म्हणून. पण नंतर मग विषय झाला लग्न करायचंय म्हणून असा आमचा. मग लग्न करायचा विषय झाल्यानंतर मग अर्चनाच्या घरी मी बोललो. मग अर्चनाच्या घरी वादविवाद होऊ लागले, कशाला लग्न करते त्याच्यासोबत. अर्चनाच्या फक्त मम्मीलाच वाटत होतं की बाबा द्यावा त्या मुलाला, पण बाकीचं कोणालाच त्यांच्या मनात नव्हतं कोणाच्याच. मग असं बऱ्याच दिवस यांची चिडचिड होती. मग मी अर्चनाशी बोलणं कमी केलं. अर्चनाकर त्या गल्लीमध्ये, ज्या गल्लीत मी जायचो अर्चनासाठी, आहे का नाही, त्या गल्लीत मग मी जाणं बंद केलं, कारण की मला बघितलं की ते मग हिचे आजोबा खूप चिडचिड करायचे, रागानं बोलायचे. मग मी अर्चनाकडे जाणं खूप कमी प्रमाणात टाळलं. त्याच्यानंतर मग अर्चना तुम्हाला सांगा आपल्या व्हिडिओमध्ये. आता आमच्या नावाला इकडं पाणी आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर आम्हाला पाणी पण भरायचं आहे आणि पाऊस पण आला आहे नेमका आताच. बघा ना मित्रांनो, आम्हाला तुमची स्टोरी आम्हाला सांगायची. आमच्या लग्नामध्ये खरंच तुम्हाला सांगतो, एवढ्या अडचणी आल्यात ना, अक्षरशः अर्चनानी आणि मी मेहनत करून आमचं दोघांनी लग्न केलेलं आहे मित्रांनो. आमची एवढी कंडिशन हे झाली होती. अर्चनाने ती कामाला जायची कंपनीमध्ये, जे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे आम्ही. काय फायदा. अर्चना पण कंपनीत कामाला जायची आणि मी पण कंपनीत कामाला जायचो. आम्ही काही पैसे जमा करून आम्हाला सगळ्यांनी नकार दिल्यानंतर अर्चनाच्या घरच्यांनी खूप तिच्यासोबत चिडचिड केली. बऱ्याच दिवस वादिवाद चालू होता, है ना अर्चना. लय वादिवाद, त्यांच्यावर लक्ष नको देऊ, तू इकडे फोकस कर. लय वादिवाद चालू होता, भांडणं तडणं चालू होते. म्हणजे त्यांचं म्हणणं कशाला करते, त्यांना घर नाही, दार नाही, स्वतःचं घर नाही. बरोबर आहे, मुंबईला राहायचं म्हणलं तर स्वतःचं घर पण लागतंय. कारण मी लग्न करीन, माझं काय नाही आता, मग लेकरं बाळ त्यांचं कसं होईल पुढं, सगळा विचार करून माझे नाते. तर माझ्या घरच्यांचा तर डायरेक्ट नकारच होता. ते बोलले तू काही जरी केलंस तरी पण आम्ही तुझ्या लग्नाला होकार देणार नाही, डायरेक्ट. आणि आमच्या जे जवळ राहतात आजूबाजूचे ते सुद्धा तेच बोलायचे, मला बोलायचे नको करू, तुला दुसरीकडे तुला चांगल्या ठिकाणी भेटन, कशाला यांच्याकडे पळ जाते, यांना कामं चांगले नाहीत, परत घर नाही, दार नाही, म्हणजे त्यांचं गाव पण लांब आहे. आम्ही लातूर साईडचे आणि सगळेजण येतात जातात मित्रांनो, त्यासाठी आम्ही हे जालना साईडचे आणि मी लातूर साईडची आहे. तर म्हणजे त्यांचं ना आपल्यामध्ये किती डिफरंट आहे, लय मोठा फरक आहे. मग त्याच्यामुळे असं बऱ्याच आमच्या अडचणी झाल्या चालू, भांडणं तडणं आमच्या घरच्यांचे पण. म्हणजे आमच्या जास्त ह्यांच्या नाही, आमच्या घरीच भांडणं होते. माझे आजोबा, मला तर वडील नव्हते मित्रांनो, माझे वडील ऑफ झाले होते. तर मला बरेच जण असं सांगत होते, पण मी कोणाचंच नाही ऐकलं. आणि मग लग्न करण्याचा निर्णय घेतला, कोणाचंच ऐकलं नाही. आणि पण तरी पण हिच्या एकटीच्या निर्णयाने आम्ही लग्न केलं नाही मित्रांनो. त्याच्यानंतर आम्ही बरेच दिवस काढले. ती पण तिच्या आपल्या कामाला जात होती, मी पण माझा कामाला जात होतो. आम्ही एकमेकाला कधी बोललोय नाही का, बोललो आपण. त्याच्यानंतर बरेच दिवस मग, कारण की हिचे मम्मी पप्पा पण हिच्यावर खूप राग करायचे, मला ते आवडत नव्हतं. मग आम्ही लग्नाचा विषयच नाही केला. त्याच्यानंतर 1-1.5 वर्षानंतर मग अर्चनाचेच मम्मी पप्पा म्हणले की बाबा ठीक आहे, तुम्ही करा लग्न, तुम्ही तुमच्या मनानं तुमचं लग्न करा. त्याच्यानंतर आता आपलं पाणी आलेलं आहे.
तर आपण हे बघा पाणी आता चाललंय खाली मित्रांनो, तर मी जातो आता पाणी भरतो, आपलं पाणी भरायचं थोड्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला अर्चना नक्कीच शेअर करेल, तर पुन्हा आपला व्हिडिओ नक्कीच बघा. तर ते गेलेत आता पाणी भरायला, पाणी आलंय तुम्ही तर बघितलंय. तर माझं सांगते आता मी, माझी मम्मी आणि पप्पा काय बोलत होते की तू त्याच्यासोबत लग्न करशील तर गावाला तुला कोणी बोलन का, विचारतेन का, तू गावाला म्हणजे गावाला कशी जाणार, तुला कोणी बोलणार नाही, तुला नातेवाईक बोलणार नाही. तर खरंच मी कोणाचाच विचार केला नाही. मी म्हणलं मला लग्न करायचं आहे यांच्यासोबतच. तर मी निर्णय घेतला होता, मी करण तर लग्न यांच्यासोबतच करण. त्यामुळं आम्ही मुद्दा अर्ध्यावरच ठेवला. आता तुम्ही आपला व्हिडिओ तर पूर्ण बघतच आलेला आहे, तर आता जो थोडासा शॉर्ट मुद्दा राहिलेला आहे ते अर्चना तुम्हाला नक्कीच सांगेन. तर माझे घरचे बोलत होते, म्हणजे आई आणि पप्पा बोलत होते की नको लग्न करू, हे लांबच्या साईडचे जालना, म्हणजे मी जालना साईडचं कुठं, समजा, अर्चना लातूर लातूर साईडची परभणीमध्ये आहे. खूप अंतर आहे. आणि परत माझी मम्मी बोलायची तू गावाला जाशील तर तुला गावाला नातेवाईक काय बोलते, म्हणजे कसं आहे मित्रांनो, तू जुने मुंबईच्या लोक पोरासोबत लग्न करायला हा, लागली, जुने तू तुझ्या पहिले आई खूप वडिलांचं विचार पण होते. ऐकत नाहीये, परत तुला नातेवाईक म्हणजे बोलणार नाहीत तू गावाला गेल्यावर, मग तू काय करणार, नको करू, याच्यामुळे सांगत होती माझी मम्मी. तर मी तरी पण एवढं काय मनावर घेतलं नाही म्हणजे तिचं. हिच्या आजोबा आणि पप्पा खूप हे होते, कारण की आणि जुने तुम्हाला लोक माहिती कसे असते आहे माहिती ना. गावाकडची लोक ते एकदम स्ट्रिक असतात, त्यांना अजिबात लव्ह मॅरेज जमतच नाही. आणि काहीच आमच्या नाही. खरं तर आमच्या गावाला तुम्हाला खरं सांगायचं मला, तुम्ही तात्पुरतं नाही, जे खरं आहे ते सांगते, लव्ह मॅरेज जमतच नाही. तर लव्ह मॅरेज असते ना जरी केली ना तर एखादं दोन मित्रांनो, लेकरू झाल्याशिवाय त्यांना जवळ येऊ देतच नाही. मी लग्नाच्या अगोदर अर्चनाच्या गावाकडे पहिलं गेलो होतो, माझं काम होतं तिकडे म्हणून. मग त्या लोकांनी पण मला पाहिलं होतं, ते म्हणजे म्हणत होते मुलगा चांगला, पण लग्नाचा त्यांना माहिती नव्हता आमचा विषय, आम्ही लग्न करणार होतो दोघं जण म्हणून. आणि हिच्या घरच्याचा साथ नकार होता. बऱ्याच दिवस ते लोक बोलत होते की अर्चनाला नको त्याच्यासोबत लग्न करू, आपलं त्यांना गाव एवढं आलं माहित काय, नव्हतं ना की लग्न हा, करणार आहोत आम्ही. त्यांचं त्यांना गाव वाटलं आलं ते काय, असेच आहे, म्हणजे आपलं बोलणं चाललंय आता म्हणून आले असते ते असं गाव आलं काय म्हणल्या मुलांना. मग अर्चनाला ते सांगत होते की बाबा नको करू लग्न त्याच्यासोबत. मग अर्चनाने बऱ्याच दिवस ते निर्णय नव्हता घेतला. पण आता सांगायचा मेन मुद्दा तुम्हाला, तर यूट्यूब फॅमिली, मी कसं यांच्यासोबत लग्न केलं आणि कुठं केलं हे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही आपला हा व्हिडिओ बघितल्यानंतर याचा दुसरा तिसरा पार्ट नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल की आम्ही कसं लग्न केलं एवढ्या सगळ्यांचा नाकार असताना. व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला आपली सगळी स्टोरी सांगणार आहेत, ते पण गुडापासून सांगणार आहेत शेवटपर्यंत. नक्कीच तुम्ही बघत राहा आणि वरती करू नका, डायरेक्ट पूर्ण व्हिडिओ बघा. नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.